जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते राज्य हे वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गोवा हे राज्य डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा करणारे पहिलं राज्य ठरलं आहे. हा जो टास्क फोर्स आहे याचं नेतृत्व डॉक्टर एस.एम. बांदेकर करतील. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, तर आता पहिला प्रश्न पहा. 29 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचं नाव काय आहे? तर ही जी पाणबुडी आहे हिचं नाव INS अरिघात असं आहे. काय आहे? तर INS अरिघात असे या पाणबुडीचं नाव असून ही पाणबुडी INS अरिहंत श्रेणीतील दुसरी पाणबुडी आहे व या पाणबुडीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नौदलात सामील करण्यात आलं. एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या पाणबुडीची बांधणी कोणी केली? तर विशाखापट्टणम जहाज बांधणी केंद्रात या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. मित्रांनो, ही जी INS अरिघात पाणबुडी आहे याचं अनावरण 2017 मध्ये करण्यात आलं होतं व आता 2024 मध्ये ही पाणबुडी नौदलात सामील करण्यात आली आहे. पहिली आण्विक पाणबुडी नौदलात कधी सामील करण्यात आली होती? तर 2014 मध्ये ही पहिली आण्विक पाणबुडी नौदलात सामील करण्यात आली होती व त्या पाणबुडीचं नाव INS अरिहंत असं आहे. INS अरिघात या पाणबुडीची काही वैशिष्ट्ये सुद्धा नोट करून घ्या. ही अत्याधुनिक आण्विक पाणबुडी K4 या क्षेपणास्त्राने सुसज्ज असून हे K4 क्षेपणास्त्र 3000 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करू शकतात. या INS अरिघातची लांबी ही एकूण 111.6 मीटर, रुंदी 11 मीटर, उंची 9.5 मीटर, तर याचं वजन 6000 टन इतकं आहे व या पाणबुडीमध्ये सोनार कम्युनिकेशन सिस्टीम सुद्धा बसविण्यात आलेली आहे. मित्रांनो, सध्या INS मुंबई हे जहाज सुद्धा चर्चेमध्ये आहे, तर याविषयी सुद्धा 2-3 पॉईंट नोट करून घ्या. हे जे INS मुंबई आहे हे 26 ऑगस्ट रोजी 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर गेलं होतं व या जहाजाचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. हे जहाज भारतीय नौदलात कधी दाखल करण्यात आलं? तर 22 जानेवारी 2001 रोजी हे जहाज भारतीय नौदलात दाखल करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चंद्राच्या मातीतून पाण्याचा अंश वेगळा काढण्याचे तंत्र कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले? तर चंद्राच्या मातीतून पाण्याचा अंश वेगळा काढण्याचे तंत्र चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. चीन या देशाने 2020 साली चांग-ई-5 या मोहिमेअंतर्गत चंद्रावरून माती आणली होती व या मातीचं निरीक्षण केल्यानंतर त्या शास्त्रज्ञांना या मातीमध्ये हायड्रोजन हा घटक आढळून आला. त्यानंतर या शास्त्रज्ञांनी या मातीतून पाण्याचा अंश वेगळा काढण्याचे तंत्र विकसित केलं आहे. या तंत्राद्वारे चंद्रावरील 1 टन मातीपासून 51 ते 76 किलो पाणी मिळू शकतं. आता इथे चंद्राचा उल्लेख आला आहे, तर चंद्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या स्थितीला पेरिजी असं म्हणतात व चंद्र ज्यावेळेस पृथ्वीपासून सर्वात दूरच्या अंतरावर असतो त्यावेळेस त्याला अपोजी असं म्हणतात. एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेने UPIच्या धर्तीवर कर्ज घेण्याची संपूर्ण व्यवस्था सुलभ करण्यासाठी रिकामी जागा हे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली. आता या प्लॅटफॉर्मचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच RBIने UPIच्या धर्तीवर कर्ज घेण्याची संपूर्ण व्यवस्था सुलभ करण्यासाठी ULI हे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ULIचा फुल फॉर्म काय आहे? तर युनिफाईड लँडिंग इंटरफेस असं याचं पूर्ण स्वरूप आहे. याचा फायदा काय होईल? तर मित्रांनो, सध्या जसं आपण UPIद्वारे फक्त पिन टाकून आपलं पेमेंट करू शकतो, त्याच पद्धतीने या ULI मध्ये फक्त पिन टाकून आपण कर्ज सुद्धा मिळू शकणार आहोत. त्याच पद्धतीने या ULI मध्ये फक्त पिन टाकून आपण कर्ज सुद्धा मिळू शकणार आहोत. हा ULI मंच सुरू झाल्यानंतर भारताच्या पेमेंट क्षेत्रात जशी एक क्रांती घडून आली, तशीच एक नवीन क्रांती भारताच्या कर्ज घेण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. येथे RBIचा उल्लेख आला आहे, तर RBI विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. याचं मुख्यालय मुंबई येथे असून सध्या याचे 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत. प्रश्न क्रमांक 4. जॉर्डनमधील अम्मान येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाच्या महिला गटाने सांघिक विजेतेपद पटकावले? तर आता या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या महिला गटाने सांघिक विजेतेपद पटकावलं आहे.
भारतीय महिला गटाने प्रथमच या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं असून या स्पर्धेमधील जपानचे वर्चस्व मोडून हे विजेतेपद भारतीय संघानं पटकावलं आहे. भारताने या चॅम्पियनशिपमध्ये एकूण 10 पदक पटकावली असून यातील 8 पदक ही महिला कुस्तीपटूंनी पटकावली असून या 8 पदकांमध्ये 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. यातील सुवर्ण पदक विजेत्या महिलांची नावे लक्षात ठेवा. या स्पर्धेत आदिती कुमारी यांनी फ्रीस्टाईल 43 किलोमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. नेहा सागवान यांनी फ्रीस्टाईल 57 किलोमध्ये, पुलकित यांनी फ्रीस्टाईल 65 किलोमध्ये, काजल यांनी फ्रीस्टाईल 69 किलोमध्ये तर मानसी लातर यांनी फ्रीस्टाईल 73 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. व ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा. या स्पर्धेचं आयोजन जॉर्डन मधील अम्मान या शहरामध्ये करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 17व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचं आयोजन कोठे करण्यात आले? तर हे जे 17वे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड आहेत याचं आयोजन ब्राझील या देशामध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारताने एकूण 5 पदक पटकावले असून यात 1 सुवर्ण व 4 रौप्य पदकांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर केंद्र सरकारने देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर यात महाराष्ट्रातील कोणत्या गावाचा समावेश आहे? मित्रांनो, आता केंद्र सरकारने भारतातील 10 राज्यात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला असून या 12 शहरामध्ये महाराष्ट्रातील दिघी या शहराचा सुद्धा समावेश आहे. या प्रकल्पासाठी एकूण 28,602 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबमध्ये राजपुरा पटियाला, केरळमध्ये पल्लक्कड, उत्तर प्रदेशमध्ये आग्रा व प्रयागराज, बिहारमध्ये गया, तेलंगणामध्ये जहिराबाद, आंध्र प्रदेशमध्ये ओरवाकल व कोपर्टी तर राजस्थानमधील जोधपूर पाली येथे हे औद्योगिक स्मार्ट शहर स्थापन करण्यात येणार आहे. या सध्या ही 11च नावे आहेत. जम्मू काश्मीरमधील निवडणुका पार पडल्यानंतर त्यातील एका गावाचा समावेश सुद्धा या यादीत करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शेखर खांबोटे यांचे नुकतेच वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले तर ते कोणते वाद्य वाजवत? तर हे जे शेखर खांबोटे आहेत हे एक तबला वादक होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालेलं आहे. अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. आता वसंत चव्हाण यांचं सुद्धा वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं आहे. ते महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते व 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभूत करून ही निवडणूक जिंकली होती. तसेच ते 2005 ते 2006 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2006 ते 2012 असे दुसऱ्यांदा ते राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. ते 2009 मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन पहिल्यांदा आमदार बनले होते. आता हा प्रश्न पहा. हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरली आहे? तर आता या हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार गौतम अदानी हे आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे पहिलं स्थान पटकावलं आहे. या लिस्टमधील माहितीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती ही 11.6 लाख कोटी इतकी झाली असून ते आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 10.14 लाख कोटी संपत्तीसह मुकेश अंबानी आहेत. तिसऱ्यावर शिव नाडर आणि कुटुंब, चौथ्यावर सायरस पुनावाला आणि कुटुंब तर 5व्या क्रमांकावर दिलीप सांघवी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणती कंपनी ही $1 ट्रिलियन बाजार मूल्य ओलांडणारी अमेरिकेतील पहिली नॉन टेक कंपनी ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बर्कशायर हॅथवे ही कंपनी $1 ट्रिलियन बाजार मूल्य ओलांडणारी अमेरिकेतील पहिली नॉन टेक कंपनी ठरली आहे. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच टेलिग्रामच्या सीईओला अटक करण्यात आली तर टेलिग्रामचे सीईओ कोण आहेत? तर पावेल डुरो हे टेलिग्रामचे सीईओ असून त्यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये पोर्नोग्राफी, संघटनात्मक फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी अणुचाचणी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो अणुचाचणी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आहे हा दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2010 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. येथे अणुचाचणीचा उल्लेख आला आहे तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. मित्रांनो, भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली होती व त्या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असे सांकेतिक नाव दिले होते. त्यानंतर 1998 मध्ये भारताने एकूण 5 अणुचाचण्या केल्या होत्या. त्यापैकी 3 चाचण्या 11 मे तर 2 चाचण्या 13 मे रोजी केल्या होत्या. मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजीच तेलुगू भाषा दिवस सुद्धा साजरा केला जातो.
आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशात जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.